नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत त्यांची सोलापूरमध्ये काही मिनिटापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली. विद्यमान स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल फडणवीस बोलले आणि त्यांच्या बोलण्यामध्ये खास करून संजय गायकवाड जे बुलढाण्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचा एक मुद्दा होता. ते म्हणाले की पुस्तक किती वर्ष आधी, साधारण 39-40 वर्षापूर्वी ते पुस्तक प्रकाशित झालं. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं आणि ह्या पुस्तकावरती याच्या आधी पण छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये वाद झाले होते, खास करून शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी कसा असा. आणि म्हणून त्या वादाच्या निमित्तानं पुन्हा श्री गायकवाड यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्या भाषेवरून ते असं म्हणाले की त्यांनी तरी ते पुस्तक वापरलं आहे का. कारण आज अशा पद्धतीच्या भाषेचा वापर केल्यामुळं डाव्या चळवळीतल्या संघटनांनी CPI CPM वगैरे मंडळींनी गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले. ती काल धरपकड झाली, तशीच आज पण तिथे बुलढाण्यात धरपकड झाली. जे प्रकाशक आहेत प्रकाश आंबी हे स्वतः तिथे गेले तर ते म्हणाले की गायकवाड यांच्या भाषेमध्ये अजूनही दर्प आहे. आंदोलनं आणि प्रतिआंदोलनं सुरू आहेत आणि त्यात गायकवाड असं म्हणाले की कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती मरणानंतर, कारण ते आज नाही आहेत आपल्यात, त्यांच्यावरती पूर्वलक्षी प्रभावानं गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यावर बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की हे अशा पद्धतीचे वादविवाद करणं ते योग्य नाही आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी करतायत, काही अयोग्य कारणासाठी करतायत वगैरे वगैरे. त्यांचा एकूण सगळा रोग जो होता तो अशा मुद्द्यांकडं काही कारण नसताना आंदोलनाचं स्वरूप काय येते असं आहे आणि हे बरोबर नाही असं ते सांगत होते. आता गृहमंत्री म्हणून म्हणाल, राज्यकर्ते म्हणून म्हणाल तर तो त्यांचा स्टँड बरोबर आहे. कशाला वायफट मुद्द्यावरती महाराष्ट्राची एनर्जी वाया घालवतात. पण मला ना ते जेव्हा असं म्हणतायत त्यावेळेला ते स्वतःच्या गृह विभागाचं अपयश पण का दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये. श्री गायकवाड हे जे सत्ताधारी घटक पक्षाचे आमदार आहेत त्यांनी हे पहिल्यांदा केले. त्यांनी तिकडे कॅन्टीनच्या एका चालकाला मारहाण केली, याआधी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली, आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापला, मध्ये ते म्हणाले की मी अमक्या अमक्याला लाचेपोटी 35 कोटी रुपये दिले, एक ना अनेक. आणि म्हणून आधी तर हे गृह विभागाचं असलेलं अपयश श्री फडणवीस यांनी त्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे की जे काही चाललंय त्याच्यात गृह विभागाचा पण खूप मोठा वाटा आहे ना. की अशा लोकांना जो वेळीच बंदोबस्त घालणं गरजेचं आहे ते घातलेलं नाही आहे. इनफॅक्ट असं दिसतं आहे की सरकारच ह्या लोकांना कुठेतरी पुढं करून राज्यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यातनं इतरांचं लक्ष दुसऱ्याच मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न करते का सरकारच्या घटक पक्षामध्ये आपापसात स्पर्धा आहे. कारण मराठीचा मुद्दा आत्ता येण्याचं काय कारण होतं, काही लॉजिक नाही त्याच्यामागं. बरं, आणलं ते आणलं, त्याच्यावर 2-3 दिवस घमासान चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नंतर तुम्ही U-टर्न केला. मग U-टर्न म्हणण्यापेक्षा काही काळासाठी स्थगिती दिली. इकडे पण गायकवाडांचा जो संदर्भ आहे, पुस्तक केव्हा आलेलं आहे, ते पुस्तक येऊन दुर्दैवाने पानसरे सर आज नाही आहेत आपल्यामध्ये, त्याच्या पण कितीतरी काळ उलटून गेला. पानसरे सरांचा मृत्यू कसा झाला त्याच्याबद्दलचा निवाडा अजून नीट झालेला नाही आहे. ते त्या कुटुंबाचं, ज्यांनी कुणी पानसरे सरांचा खून केला त्याला योग्य ती शिक्षा झालेली नाही. असं असून सुद्धा सत्ताधारी घटक पक्षातल्या एका पक्षाचे आमदार मराठी भाषेवरून, पानसरे सरांच्या मुद्द्यावरून वातावरण निर्मिती करतात. म्हणजे काय, याचा सरळ सरळ अर्थ आहे की सरकारमधल्या कुठल्या तरी घटक पक्षाला कदाचित त्यांची जी आपापसात स्पर्धा सुरू आहे त्याच्यामुळं असेल, सरकार अस्थिर राहावं असं वाटतंय का. आणि गृह विभाग पण अशा लोकांकडं कानाडोळा करून या अस्थिर वातावरणामध्ये भर कशी घालतो. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये, ज्याला नितीन गडकरी होते. तिथे ते बागेश्वर बाबा काहीतरी बरळले. त्या बरळण्यामध्ये काहीही लॉजिक नाही आहे. जो वाद महाराष्ट्रानं इतकी वर्ष बघितला आहे आणि त्या वादावरती केव्हाच पडदा पडलेला आहे. ज्याला जसा भाव आहे तसं पुजतील ना. आता नसते विषय काढून त्याच्यावरती महाराष्ट्राची सगळी एनर्जी वाया घालवण्याच्या ऐवजी याच्यापेक्षा आणखी कितीतरी गोष्टी आहेत. बरं, हे पहिल्यांदा घडतं असं नाही. मधल्या काळामध्ये कुमार कामराचं प्रकरण असंच झालं. तिथे त्या स्टुडिओची तोडफोड केली वगैरे. ना ह्याच्यातनं काही कोणाची मारदुकी सिद्ध होते, ना याच्यामुळं काही महाराष्ट्राचं भलं होतं. पण होतंय
त्यामुळं संशय क्रमांक 1, हे जे काही चाललेलं आहे ते सत्ताधाऱ्यांच्याच पाठिंब्यावरती चाललं आहे. रोज सकाळी कुणीतरी काहीतरी बोलतं, त्याला मग काहीतरी 2-4 दिवस तो मुद्दा राहतो. त्यामुळं महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रातली आणखीन कुठले असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती सखोल चर्चा होऊ शकते ते बाजूलाच राहिलं आहे. आणि तिसऱ्याच मुद्द्यावरती चौथंच काहीतरी चालू आहे. खरं म्हणजे आत्ता गृह विभागाने ज्या भामट्या भोंदूंना अटक करण्याचं सत्र चालवलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक. असे सगळे गावागावाचे भामटे शोधून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. फोकस तिथे पाहिजे. खरात प्रकरणामध्ये जे महिलांचं शोषण झालं त्याच्यामध्ये एकही अधिकारी अद्याप जेलमध्ये गेलेला नाही. त्यांना फरफटत आणून जेलमध्ये टाकलं पाहिजे. आता आम्ही पुणे भूसंपादनाचं प्रकरण बघतोय, त्याच्यामध्ये एका कुटुंबाला रस्त्यावरती तुम्ही उघड्यावर पाडलं, त्याच्यानंतर कुणी तहसीलदार कुणी प्रांतवाल्यांनी कोट्यवधी रुपयाचे पैसे जे हडप केलेत ह्या लाचखोरीतून, त्याच्याबद्दल का नाही बोललं जात? त्याच्याबद्दल ह्या अधिकाऱ्यांना तातडीनं अटक करून जेलमध्ये का नाही टाकत? कारण या अशा मुद्द्यावरती बोलायचं म्हटलं तर प्रशासन अस्वस्थ होतं. या प्रशासनाच्या माध्यमातून पैसे कलेक्ट करण्याचं काम कोणाचं सुरू आहे का, ते लोक अस्वस्थ होतात. आणि म्हणून एक मुद्दा आला की दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा सुरू होते. ज्या मुद्द्याचं कन्क्लुजन निघायच्या तिसरंच काहीतरी सुरू असताना सगळे वायफट मुद्दे आहेत. मराठी यायला पाहिजे का? 100% ह्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा यायलाच हवी. जर महाराष्ट्रातनं इतर राज्यामध्ये गेलेले भाषिक, मराठी भाषिक हे उत्तम मल्याळी बोलतात आणि अतिशय अवघड असलेली तमिळ आणि तेलुगू बोलतात, बंगाली बोलतात, तर मग तुम्हाला काय अडचण आहे? मी अशी अस्खलित तुमची काश्मीरी भाषा बोलणारा मराठी मनुष्य बघितला. अस्खलित मराठी नॉर्थ ईस्टमध्ये जे मराठी आहेत ते आदिवासींची भाषा बोलतात. कारण ते व्यवसायाच्या निमित्तानं तिथं गेले, ते स्थिरावले आणि त्या निमित्तानं ते त्या राज्याचा भाग झाले. इथे तुम्हाला काय अडचण आहे? बरं, ह्याच्यासाठी मंत्र्यांनी मुद्दा करायचा आणि नंतर तो मागं घ्यायचा. मला असं वाटतं की सत्ताधारी घटक पक्षामध्ये एक स्पर्धा सुरू आहे. राज्यातलं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय? कारण सत्ताधारी घटक पक्षातल्या एका पालकमंत्र्याला चक्क मारहाण होते. म्हणजे असं तर होऊ शकत नाही की मग तो आणखी काही वेगळं चाललेलं आहे का, असं वाटावं इतपत परिस्थिती. एक साधं उदाहरण देतो, मला खात्री आहे की हे असंच घडणार. मिसिंग लिंक जो आता मुंबई पुण्याला कनेक्ट करतोय तो लोकार्पण होणार आहे, राईट? त्याची पाहणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम व्हायच्या आत केली 4-5 दिवस. ठीक आहे, नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे, नो डाऊट. पण ते करत असताना तर ते 1 तारखेच्या कार्यक्रमाला असर नाही राहिले. दिसतंय असं की दोघं जवळपास बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम दोघांनी टाळलेले. आणि भाजपनं एकनाथ शिंदेंची अडचण करायचं ठरवलंय असं दिसतंय जागोजागी. शेवटी राजकारण आहे. मग साताऱ्यात झाली अडचण, संभाजीनगरमध्ये झाली. आणि तेव्हापासून आपण बघतोय की एकनाथ शिंदे काही म्हणू देत किंवा श्री देवेंद्र फडणवीस काही म्हणू देत, पण महायुतीतले हे घटक पक्ष यांच्यात काही सगळं आलबेल नाही आहे. आणि ते आलबेल नाही आहे म्हणूनच असं दिसतं आहे की अशा पद्धतीचे वायफट संजय गायकवाड वगैरे यांच्या मंडळींचे अशी स्टेटमेंट्स येतात. आता याच्यात एकच प्रतिबंध होऊ शकतो, कुठेतरी एक संदेश द्या ना की अशा वायफट लोकांना की आम्ही तुम्हाला नाही खपवून घेणार आहोत. तुम्ही सत्ताधारी असा नाही तर कोणी असा. चाललंय असं की सत्ताधारी घटक पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनी काहीही केलं तरी काहीही होत नाही असा संदेश. आणि त्यामुळे हे लोक रोज उठून काहीतरी नवीन करतात. ते बागेश्वर बाबा काय किंवा हे संजय गायकवाड साहेब काय, ही जी वायफट वेगळी प्रकरणं काढून महाराष्ट्राच्या पुढ्यात आणली जात आहेत. त्यामुळं एकच होतं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा आधीच बिघडलेला जो सामाजिक सौहार्द आहे तो अधिक विस्कटतोय. आणि हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही. महाराष्ट्राच्या हिताचं रोजगार, उद्योग निर्मिती, 1 ट्रिलियनमध्ये काय आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मिडल ईस्टमध्ये जे काही सुरू आहे त्याचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रावर झालेले परिणाम काय आहेत, महाराष्ट्रामध्ये शाळांचं जे खाजगीकरण सगळ्या अर्थाने झालं आहे त्या खाजगीकरणामुळं अनेकांना पाठ्यपुस्तकं कंपल्सरी विकत घ्यावी लागत आहेत, तो खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधेमध्ये ग्रामीण भागाकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे, तो खरा प्रश्न आहे. ते प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू केला की असं काहीतरी तिसरं येतं. आणि त्यामुळं तो एक 5-10-15 दिवसाचा काळ हा अशा वायफट मुद्द्यावरती जातात. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले ते अर्धसत्य आहे की हे वायफट मुद्दे आहेत. ते बरोबर आहे, पण ह्याच्यात सत्ताधाऱ्यांचा काही वाटा नाही आहे असं काही मानायचं काही कारण नाही. सत्ताधारीच हे मुद्दे छेडतात आणि त्याच्यावरती मग हे वातावरण, ही चर्चा होत राहते. खरा राजकीय डाव हा मला इथे दिसतो. थांबूया.